श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर आज आलोत आम्ही यात्रेमध्ये. नमस्कार मंडळी, आणि पुन्हा एकदा मी यशोदा घुडके अगदी मनापासून स्वागत करते तुमचं. तर बघा, आज आलो आहोत आम्ही इथं ना, आमच्या इकडं ना जे काही आपली महाराष्ट्र संतांची भूमी आहे, पण इथं जेवढे काही आपले तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव महाराज, सगळ्या महाराजांच्या ज्या काही पादुका आहेत का नाही, त्या लातूर नगरीमध्ये आणलेल्या आहेत. आणि इथंच आम्ही दर्शनाला आलो, कारण भरपूर अशी गर्दी आहे. जशी पंढरपुरामध्ये एकादशीला, मोठ्या एकादशीला जशी गर्दी असते का नाही, त्याप्रमाणे एवढी गर्दी आहे. आणि तेच आम्हाला ट्रॅफिक तर इतकं जास्त होतं ना, गाडी पार 2-3 किलोमीटर लांब ठेवावं लागली आणि तिथून पायानं यावं लागलं. आणि सुरुवातीलाच हे पाहतात का नाही, हे इतकं असं भव्य असं हे केलेलं होतं ना, 12 ज्योतिर्लिंगाची असं म्हणजे लिंगाची स्थापना केलेली होती. आणि जसं सगळ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी सगळ्या लिंगांचे नावं टाकली होते, कुठंशी काय आहे ते पण सांगितलं होतं. तर हे आहेत 12 ज्योतिर्लिंग. आणि त्याचबरोबर ना इकडं अशी म्हणजे माहिती पण सांगत होते. आणि खूप बघण्यासारखा असा सोहळा झालेला आहे. त्याचबरोबर कृषी प्रदर्शन होतं, शेतकऱ्यांचे जे काही अवजार आपल्याला लागणार आहेत का नाही ते पण होते. आणि गर्दी खूपच होती. तर इथं बघा, इथं जे कोणी बसलेले आहेत का नाही, ते आपल्या काय म्हणतात ना, आपल्या सगळ्या ह्याच्याविषयी माहिती सांगत होते की आपण असं वागावं, तसं वागावं. आणि इथं ह्या आजीबाई बसल्या होत्या, मी व्हिडिओ काढत होते. मी तर बघितलंच नव्हतं की ह्याच्यामध्ये माती आहे म्हणून. तर हे पूर्ण मातीवर गोकुळ नगरी सजवली आहे कृष्णाची. त्यांनी गवळणी बनवलेल्या किंवा कृष्णानं गायी चारलेल्या, हे सगळं ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये दाखवलं होतं बरं का. खूप छान प्रदर्शन. आणि इथं बघा, छोटीशी अशी मूर्ती, यावरून पाणी पडायले आणि त्या पाण्यामध्ये महादेवाची पिंड आहे. इकडून कृष्ण या, खरंच खूप पाहण्यासारखं होतं. आणि आम्ही पायानं आलतो, तर एवढं दृश्य पाहून ना खरंच खूप मनाला असं प्रसन्न वाटलं, आनंद वाटला. आणि कुठंतरी वेगळं, फक्त जवळ जाऊन असं फोटो काढू देत नव्हत्या. आणि इथं आहेत विठ्ठल रुक्माईच्या मोठाल्या मूर्ती, त्याचबरोबर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हनुमान देव, असे सगळ्यांचे, श्री गणेश देव, असे सगळ्यांच्या मूर्त्या होत्या. आणि त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. आणि नंतर पुढच्या ह्याच्यासाठी निघालो, तर पुढे पण भरपूर गर्दी होती, ऊन भरपूर होतं, पण पायानं चालायचं होतं. मंडपाची, पाण्याची सगळी व्यवस्था पंढरपूरमध्ये जशी असते का नाही, ठिकठिकाणी जेवणाची पण व्यवस्था होती. त्याचबरोबर ना पाण्याचे गार असं पाणी वाटायला चालू होतं. पण एवढंच की खूप गर्दी होती. आणि आम्ही दर्शनासाठी बघा, लाईनीतून तिथून अशी पूर्ण लाईन लागलेली होती. आणि उन्हाचा कडाका पण इतका होता ना, असं वाटत होतं आप्पा आई सोबत आहेत, त्यांना कुठं चक्कर येते का काय की. त्याचबरोबर इथं ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था होती. मग त्यामुळे आम्ही नंतर म्हणलो की आता एवढं काय आपल्याला बारीला थांबणं होणार नाही, त्याच्यामुळे मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही मध्ये आलोत. तर मध्ये बघा, एकदम अशा जिथं पादुका ठेवल्यात का नाही सगळ्या देवतांच्या, तर तिथं मध्ये आल्यानंतर अशी इतकी गर्दी होती. मध्ये शिरल्यानंतर तर थोडा श्वास घेता आला. असं सुरुवातीला तर खूप गर्दी होती. आणि खरंच खूप पाहण्यासारखं पण होतं. तर मध्ये असं म्हणजे नामस्मरण, कोणी फुगड्या खेळायचं, कोणी हरिपाठ म्हणायचं, असं म्हणजे विठ्ठलाच्या नावामध्ये आम्ही दंगून गेलेलो होतो. तर खरंच खूप छान वाटलं. आणि नंतर आम्ही बारीला थोडा वेळ थांबलोत. आणि नंतर मुखदर्शन म्हणून आम्ही मध्ये गेलोत, मुखदर्शन घेतलं. पादुकांना स्पर्श काही नाही झाला, फक्त लांबून घेतलं दर्शन. आणि नंतर आणखीन चिंचेच्या झाडाखाली आलोत, कारण चुकण्याची भीती होती. आणि सगळ्यांना सांगितलं होतं की कोणी कुठं जरी गेलं, तर मुली पण गेल्या तर चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबायचं, कारण तिथंच आम्ही एक ठिकाण केलं. आणि जाताना पण तिथंच आणि येताना पण आहे का, इकडं पूर्ण आहे का नाही पंढरपूर भरल्यासारखं भरलेलं आहे बघा. आणि त्याचबरोबर इकडं जेवणाची व्यवस्था आहे. आणि इकडून कृषी प्रदर्शन आहे, ते पण मी कृषी प्रदर्शनाचे पण असं म्हणजे बरेच खूप छान होतं पाहण्यासारखं. किमती पण तशाच होत्या बरं का. ट्रॅक्टर होते, त्याचबरोबर आपल्याला पोळी लाटायला वेगवेगळ्या मिशनी होत्या. आणि बरंच काही बघण्यासारखं पण होतं. पण कृषी प्रदर्शन थोडं बघितलं. आणि नंतर आम्ही इकडं आलोत. आणि नंतर निघण्याच्या तयारीमध्ये निघालोत बरं का. आणि तरी पण आम्हाला 2 किलोमीटर लांब चालत यायचं होतं. आणि त्या छोटंसं गार्डन होतं, म्हटलं चला दम जाईपर्यंत. तसं तर आप्पा आई असं झाड दिसेल तिथं थांबत होतात. आणि हे बघा, इकडं जवळपास 2 ते 3 किलोमीटर आम्ही पायानं चालत आलोत. आणि इथं ट्रॅफिक आहे. आणि इथंच आपली गाडी लावली होती. गाडी लावली आणि नंतर पण